नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1000 वन लाइनर प्रश्नांपैकी भाग 3 बघणार आहोत। यामध्ये 401 ते 600 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला पुढे येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपला 401 वा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 280। आपला 402 वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 34वी जिल्हा परिषद कोणती आहे? तर ती पालघर आहे। पुढील प्रश्न आहे, ऑर्थर सरोवर म्हणून कोणत्या जलाशयाला ओळखले जाते? तर भंडारदरा जलाशय आहे तो। आपला प्रश्न 404 आहे, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे। मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर नवाब अब्दुल लतीफ यांनी केली आहे। लीडर हे वर्तमान पत्र कोणी सुरू केले? तर हे वृत्तपत्र पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुरू केलं आहे। आपला 407 वा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला। 408 वा प्रश्न आहे, मधमाशी पालनाच्या अभ्यासाला काय म्हणून संबोधले जाते? तर एपिकल्चर म्हणून संबोधले जाते। आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर विक्रम साराभाई यांना ओळखलं जातं। 410 वा प्रश्न आहे, समर सौदामिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं। पुढला प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूला टर्मिनेटर म्हणून ओळखलं जातं? तर हरभजन सिंग यांना टर्मिनेटर म्हणून ओळखलं जातं। आपला पुढचा प्रश्न आहे, दिल्ली येथील जामा मशिदीची निर्मिती कोणी केली? तर ही निर्मिती शहाजहान यांनी केली आहे। आपला 413 वा प्रश्न आहे, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक विभागात एकूण किती तालुके आहे? तर 76 तालुके आहे। 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र आहे। नरसोबाची वाडी येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? तर कृष्णा व पंचगंगा या 2 नद्यांचा संगम होतो। महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणतं आहे? दसई। आपला 417 वा प्रश्न आहे, जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन कधी झाले? तर 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन झाले। 418 वा प्रश्न आहे, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ही विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली। छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? तर छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते। आपला 420 वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे। आपला 421 वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। वसईचा तह कोणत्या वर्षी घडून आला? तर 1802 मध्ये वसईचा तह घडून आला। भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली आहे। सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीबंदीचा कायदा संमत केला आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे? तर यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला आहे। आपला 426 वा प्रश्न आहे, रत्नमालिका व कविराज मार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? तर अमोघ वर्ष यांनी केली आहे। भारत व पाकिस्तानची निर्मिती कोणत्या योजनेअंतर्गत झाली? तर माउंटबॅटन या योजनेअंतर्गत झाली। नोटबंदीची घोषणा कधी करण्यात आली? तर नोटबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर 2016ला करण्यात आली। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर विष्णू भिकाजी गोखले हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव आहे।
430वा प्रश्न आहे, भारताने नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग होते. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ओडिशा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. आपला 432वा प्रश्न आहे, अभय घाट हे कोणत्या महान नेत्याची समाधीस्थळ आहे? तर अभय घाट हे मोरारजी देसाई या महान नेत्याची समाधीस्थळ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑसबॉर्न स्मिथ हे होते. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कशात कोणत्या ऊर्जेत केले जाते? तर रासायनिक ऊर्जेत केले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करते. आपला 435वा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी किती गण आहेत? तर 18 गण आहेत. भारतातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात आहे. नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाथसागर जलाशय औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. अजीवनसत्वाचे राष्ट्रीय नाव काय आहे? तर रेटिनॉल आहे. अजीवनसत्व अभावी रात आंधळेपणा हा आजार होतो. कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांना कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर येईल गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, भारतात नीती आयोगाची स्थापना कधी केली गेली? तर 1 जानेवारी 2015ला भारतात नीती आयोगाची स्थापना झाली. व्हिक्टोरिया मेमोरियल कोणत्या शहरात आहे? तर हे कोलकाता म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. आपला 442वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. 443वा प्रश्न आहे आपला, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून नांदेड या जिल्ह्याला ओळखलं जातं. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आपला 445वा प्रश्न आहे, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे पहिले राज्य आहे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य कोणतं आहे? दुसरं आंध्र प्रदेश हे, पहिलं राजस्थान आहे. आपला 447वा प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली? तर 28 ऑगस्ट 1828ला केली. आपला 448वा प्रश्न आहे, कोणते शहर रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते? तर तेजपूर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखलं जातं. माझा लढा हे कोणाचं आत्मचरित्र आहे? अडॉल्फ हिटलर याचं आत्मचरित्र आहे. नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तर तपकिरी रंगाचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक शाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईला आहे. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठी भाषेत विकार विचलित म्हणून भाषांतर कोणी केलं आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केलं आहे. 52 कशी सुबोधरत्नाकर हे काव्यसंग्रह कोणाचे? तर सावित्रीबाई फुले यांचे. आपला 454वा प्रश्न आहे, कर्झनवाली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली आहे? तर मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने केली आहे. 455वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे? तर कलम 40 आहे. अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? छत्तीसगड आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हायग्रोमीटर हे उपकरण वापरतात. 458वा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर C.R. दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर चार्ल्स मेंडेल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? तर रेणुका देवीचे शक्तिपीठ आहे.
ग्रेट बॅरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग कोणत्या खंडात आढळते? तर ऑस्ट्रेलिया या खंडात आढळते. राणी रामपाल ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. बनारघाटा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यात आहे. कंधारदारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कंधारदारा धरण हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आवळ्यामध्ये कोणते आम्ल असते? तर ॲक्सर्बिक आम्ल असते. 466वा प्रश्न आहे, हॉर्नबिल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हॉर्नबिल हा सण नागालँड या राज्यात साजरा केला जातो. प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला गायनकॉलॉजी असं म्हटलं जातं. 468वा प्रश्न आहे, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर लुएनहॉक या शास्त्रज्ञाने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला आहे. एकतास्थळे समाधीस्थळ कोणाचे नाव आहे? एकतास्थळे कोणाच्या समाधीस्थळाचं नाव आहे? तर ज्ञानी जैलसिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी आहे? तर बासरी. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला? तर आफ्रिका या देशात केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर 4 वर्षांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड होते. UPSCच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? UPSCच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा संरक्षणाच्या दृष्टीने कोणता आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो? रिट्स ऑफ हॅबियस कॉर्पस. जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो. आपला 476वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पाडल्या? तर 1952 या वर्षी सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या. आपला 477वा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभा सभापती हे भूषवतात. 500 रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? RBI गव्हर्नरची. गोल्डफील्ड ही चांदीची खाण कोणत्या राज्यात आहे? ही कर्नाटक राज्यात आहे. कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली? तर लॉर्ड कर्झन या ब्रिटिश व्हाईसरॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली. भारतातील पहिले बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान प्रस्तावित आहे? तर मुंबई अहमदाबाद या शहरादरम्यान प्रस्तावित आहे. 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झालेले पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेराल्ड. आपला 483वा प्रश्न आहे, 1872 मध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर लॉर्ड मेयो. आपला 484वा प्रश्न आहे, भारत छोडो चळवळ दरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे? 182 मीटर आहे. गरजा महाराष्ट्र हे गीत कोणत्या शाहिराने लिहिले? तर कृष्णराव साबळे यांनी लिहिले आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर 26 जानेवारी 1950 करण्यात आली. आपला 488वा प्रश्न आहे, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोठे? हे मुंबईला आहे. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर धापेवाडा हे विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे नागपूर या जिल्ह्यात आहे. आपला 491वा प्रश्न आहे, अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी लिहिले. आपला 492वा प्रश्न आहे, नौटंकीवर रासलेला हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हे उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर हे राजस्थान या राज्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर हे मुंबई या शहरात आहे. अंकाई टंकाई महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नाशिक जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? कोल्हापूर आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण.
पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? तर दुर्गा बॅनर्जी आहे. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी लावला आहे. 502वा प्रश्न आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात? मूत्रपिंडाचे आजारासाठी डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर आहे. विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तबला या वाद्याशी संबंधित आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड या जिल्ह्यात आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यात आहे. रॅडक्लिफ लाईन भारत आणि कोणत्या देशाची सीमा ठरवते? तर पाकिस्तान या दोन देशाची सीमा आहे, भारत आणि पाकिस्तान. रॅडक्लिफ. 511वा प्रश्न आहे आपला. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आहे. ड्युरांड ही रेषा कोणत्या देशांना विलग करते? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांना विलग करते. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर सायट्रिक आम्ल असते. झुलन गोस्वामी ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. हरवलेल्या बालकांचा शोधून कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे कार्य कोणत्या मोहिमेअंतर्गत चालते? तर ऑपरेशन मुस्कान या मोहिमेअंतर्गत चालतं. महाराष्ट्राचे राज्यफूल तामण कोणत्या रंगाचे असते? जांभळ्या. यमलकासा हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पंजाब राज्यात मंदिर आढळून येतात? तर संत नामदेवांची आढळून येतात. 519वा प्रश्न आहे आपला. भारतातील तिन्ही सेना दलाचे सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र लातूर आहे. शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यात आहे. विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत आहे. संतती नियमाचा प्रचार व प्रसार कोणत्या समाजसुधारकाने केला आहे? तर रणधो कर्वे या समाजसुधारकाने केला आहे. 528वा प्रश्न आहे. प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय? किसन बाबूराव हजारे. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर स्वामी विवेकानंद यांना ओळखलं जातं. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला? तर 22 जुलै 1947 या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. राज्य पोलीस यंत्रणेतील कोणते पद रद्द करण्यात आले? राज्य पोलीस यंत्रणेतील पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आले. भारतीय राज्यघटनेतील वस्तू व सेवा कर संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटनादुरुस्ती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला झाली. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा स्वयंचलित वाहनातून विषारी वायू बाहेर पडतो. आपला 537वा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीची किमान व कमाल सदस्य संख्या किती असते? तर 7 ते 17 असते. तुकडोजी महाराजांची समाधी असलेले मोझरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अमरावती जिल्ह्यात आहे. फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जळगाव जिल्ह्यात आहे. इंडिया गेट ही वास्तू कोणत्या शहरात आहे? दिल्ली या शहरात आहे. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर हे भोगावती नदीवर बांधण्यात आले. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघरमध्ये आहे. उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
तर नांदेड जिल्ह्यात आहे. आपला 545वा प्रश्न आहे, आंबा घाट कोणत्या शहरांना जोडतो? कोल्हापूर आणि रत्नागिरी या शहरांना जोडतो. आपला 546वा प्रश्न आहे, सुपारीसाठी प्रसिद्ध असलेले श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे रायगडमध्ये आहे. धाराशिव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच येथील राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव आहे. परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? बीडमध्ये आहे. प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या शहरात आहे. बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? तर त्रिपिटिका आहे. हरीणसाठी प्रसिद्ध असलेले सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सांगली जिल्ह्यात आहे. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन यांनी केली. आदी ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे. भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर केशवचंद्र सेन यांनी केली आहे. विजय घाट येथे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर लालबहादूर शास्त्री यांचे. पंडित शिवकुमार शर्मा संतुरवादी संबंधित आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? हे हैदराबादमध्ये. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर टेम्स नदीकाठी. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन यांनी लावले. भूदान चळवळी जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते? विनोबा भावे यांना ओळखलं जातं. क्रिकेट हा कोणत्या दोन देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण आहे? हंबीरराव मोहिते. कोणत्या समाजसुधारका लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं. 565वा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर कोणी भूषवले? तर उमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवले. एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यात आहे. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संभाजीनगर जिल्ह्यात आहे. खरोसर लेणी कुठं आहे? लातूरमध्ये. शिवनेरी व तोरणा हे किल्ले पुणे जिल्ह्यात आहे. माहुली येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? कृष्णा व वेणा या दोन नद्यांचा संगम होतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती आहे? रहिमतपूर आहे. बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रण दिले? दौलत खान लोधी याने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रण दिले. माणिक बंडोजी ब्रह्मभट कोणत्या संताचे पूर्ण नाव आहे? संत तुकडोजी महाराज पूर्ण नाव आहे. आपला 575वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? तर राजस्थान या राज्याने आकारले ते. 576वा प्रश्न आहे, भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर कैलास सांकला यांना ओळखलं जातं. मानव विकास निर्देशांकचे जनक कोणाला ओळखले जाते? तर मेहबूब उल हक. 578वा प्रश्न आहे, क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता आहे? व्हेनेझुएला. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. कायमधारा ही पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस या गव्हर्नर जनरलने सुरू केली. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 11 जुलै. आपला 582वा प्रश्न आहे, तैनाती फौजीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने केली. मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुके? 3 तालुके. चौरी चावरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? असहकार चळवळ संपुष्टात आली. आयुर्वेदाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर चरक यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखलं जातं. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला? तर 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध केला आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यात आहे. केक व पाव यांना सच्छिद्र व हलके करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? 59% भाग दिसतो. पारादीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर हे ओडिसा राज्यात आहे. घटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे? कलम 17.
राज्यपालाचे पद तात्पुरतं रिक्त झाल्यास तात्पुरते पद कोण सांभाळतात? तर मुख्य न्यायाधीश हे सांभाळतात. रसायनाचा राजा कोणास म्हणतात? तर सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात. चिपको आंदोलनाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सुंदरलाल बहुगुणा. चिपको आंदोलन कुठे सुरू झालं होतं? उत्तराखंड. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता आजार होतो? तर कर्करोग हा आजार होतो. आपला 597 प्रश्न आहे. धातू ओढून तार काढण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर तन्यता म्हणतात. BCG ही लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते? तर क्षयरोगाचा प्रतिबंध करते. वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? कार्बन 14. आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न 600वा प्रश्न आहे. विषाणू संबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखलं जातं? तर व्हायरॉलॉजी म्हणून ओळखलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. तर धन्यवाद.